ती? उद्या पण सुट्टी घेतलीस का अण्णांच्या चेकअप साठी? नाही काका, चेकअप साठी मी येणार. तिला ऑफिसला जावं लागेल. बरोबर, किती वाजता जायचं आपल्याला? आपल्याला? म्हणजे मी पण येतोय अण्णांच्या चेकअप साठी. नको, उगाच तुम्हाला कशाला त्रास? अहो त्रास कसला त्यात? काही त्रास होत नाही मला. नाही, हे येतील. अरे अरे हो, घरात राहिलो तर मला त्रास देणारे कमी आहेत का? हो का? मग जय, यांना घेऊनच जा. तो का घेऊन जाईल? मी स्वतः जाणार आहे अण्णांसोबत. हा जय, मी येतोय उद्या तुमच्या बरोबर. हा, चेकअप. ठीक आहे काका. गोळ्या दिल्यास अण्णांना? हो, आणि त्यांचा डोळा लागला. बरं, उद्या लवकर उठावं लागेल. आणि उद्या तुझ्यासोबत काकाही येणार आहेत. कधी कधी मला वाटतं आपण सगळ्या प्रॉब्लेम्सची ओनरशिप घेतली. म्हणजे? खरं तर अण्णा आपल्या बरोबर आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्या तब्येतीची काळजी नाही, त्यांची सगळी पथ्य वेळेवर पाळली जातील. अण्णा आपल्या समोर आहेत. पण अण्णा आणि काकांमध्ये जर आपल्या सरांविषयी काही बोलणं झालं असतं तर, आणि त्यांना कळलं असतं की काकांना भेटलेले अविनाश सर हे आता आपल्याच घरी येऊन गेलेत, तर जय, मी कल्पनाही नाही करू शकत तर काय झालं असतं. उद्या तुला हे सगळं सांभाळावं लागणार आहे, कारण काका कधीही विषय काढतील. आधी जगाची भीती होती, आता अण्णा आणि काका गप्पा मारायला लागल्यावर त्याची एक वेगळीच भीती. मला सांग, मगाशी कोणाचा फोन आला होता? जय, काय रे, काही टेन्शन आहे का? नवऱ्यांचा फोन होता. नवरे काकांचा? असं अचानक? उद्या तुझे पप्पा येणार आहेत ऑफिसमध्ये, ते सांगायला फोन केला होता. जय, उद्या? अरे पण उद्या तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं ना अण्णांना? जय, मग एक काम कर, तू उद्या ऑफिसला जा, मी अण्णांबरोबर हॉस्पिटलमध्ये जाते. आदिती, तुझी आज ऑलरेडी सुट्टी झाली आहे. सर घरी येऊन गेलेत. उद्या परत सुट्टी नाही घेऊ शकत तू. आणि उद्याही जर तू गेली नाहीस तर अख्खं ऑफिस घरी येईल तुला बघायला. त्यांनी जास्त प्रॉब्लेम क्रिएट होईल. जय, पण तू कसं मॅनेज करणार आहेस? उद्या प्रेझेंटेशनचा लास्ट चान्स आहे. आणि तो सोडून चालणार नाही हे कळतंय मला. आणि अण्णांचा चेकअप सुद्धा महत्वाचा आहे. तो उद्याच करावा लागेल, कारण फक्त उद्याचीच अपॉइंटमेंट आहे. मग जय, दोन्ही गोष्टी एकत्र मॅनेज होणं खूप कठीण वाटतंय मला. मॅनेज कराव्या लागतील. मुलगा आणि जावई दोन्ही कर्तव्य एकत्र पार पाडावी लागतील. पण उद्या वेळेवर पोहोचू शकशील ना तुझे? बी पॉझिटिव्ह.